हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण SN1 रिएक्शनचं मेकॅनिझम असेल, त्याचे सायलेंट फीचर असतील किंवा नेक्स्ट आपण पाहिलं पहा फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द SN1 अँड SN2 मेकॅनिझम। याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट आहे, सेकंड आहे पहा न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ द रिएजंट। रिएजंट किती स्ट्रॉंगर बेस असेल, तो वीक आहे का स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे। आणि नेक्स्ट पाहिलं आपण सॉल्व्हंट पोलॅरिटी, सॉल्व्हंट आपला पोलर आहे का नॉन पोलर आहे, इथपर्यंतचा भाग। आणि शेवट पाहिलं आपण पहा डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 मेकॅनिझम। SN1 आणि SN2 चं मेकॅनिझम आपण पाठीमागे पाहिलं। आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे पहा इलिमिनेशन रिएक्शन्स। मग या इलिमिनेशन मध्ये आपल्याला रिएक्शन पाहिजे पहा डिहायड्रोहॅलोजनेशन। डी म्हणजे रिमूव्ह hydrogen and halogen, removal of hydrogen and halogen from that substance or from that reactant is called dehydrohalogenation, or it is also elimination. Eliminate me eliminate, काढून टाकणे त्याला। These are called elimination reaction. Now we can see here in details. Alkyl halide having beta hydrogens, beta alpha hydrogen beta hydrogens आपण ते या ठिकाणी पाहूया पहा। ज्या कार्बनला आपला फंक्शनल ग्रुप अटॅच असेल, मेन फंक्शनल ग्रुप, मग इथे हॅलोजन आपला मेन फंक्शनल ग्रुप आहे, मग याला म्हणायचं अल्फा कार्बन। या अल्फा कार्बनला जोडून काय असणार आहे बीटा कार्बन असणार आहे, बीटा कार्बन नंतर गॅमा कार्बन असणार आहे, अल्फा बीटा आणि गॅमा। मग या ठिकाणी काय असलं पाहिजे हॅव्हिंग ऍट लीस्ट वन बीटा हायड्रोजन कंटेन बीटा हायड्रोजन इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH, बेस घेतला या ठिकाणी KOH, इट अंडरगोज इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन एटम, इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन एटम फ्रॉम बीटा कार्बन हा हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम अल्फा कार्बन, आणि हा हॅलोजन। बीटा कार्बन पासून हायड्रोजन आणि अल्फा कार्बन पासून हॅलोजन अँड फॉर्म्स अल्किन, आणि या ठिकाणी काय तयार होतं आपल्याला अल्किन त्या ठिकाणी फॉर्म होतं, मीन्स हियर फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड। मग इलिमिनेशन रिएक्शन कशाला म्हणायचं द रिएक्शन्स इन विच वन और मोर atoms or groups that are removed from the reactant by using alcoholic KOH is called elimination reaction, त्याला म्हणायचं elimination reaction। Now here see is the base any base that are used plus alkyl halide containing one beta hydrogen atom is in presence of alcoholic KOH, formation of alkene. These are called as elimination reaction. याला म्हणतो आपण elimination reaction. Next, this reaction is called beta elimination. बीटा इलिमिनेशन कशामुळे इलिमिनेशन झालं त्याचं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द बीटा हायड्रोजन, देयरफॉर दिस रिएक्शन इज कॉल्ड बीटा इलिमिनेशन, और इट इज आल्सो कॉल्ड 1,2 elimination. 1,2 elimination means here one position, here two position, 1,2 elimination. As hydrogen and halogen is removed in this reaction, it is also called dehydrohalogenation. याला dehydrohalogenation का म्हणायचं because in this reaction hydrogen from beta carbon and halogen from alpha carbon are eliminated, therefore this reaction is called dehydrohalogenation. For example here ethyl bromide आपण स्ट्रक्चर घेऊया पहा या ठिकाणी here bromine अटॅच असेल, हायड्रोजन बरोबर, या ठिकाणी कार्बन आहे CH। आता या ठिकाणी पहा आता हा अल्फा कार्बन अल्फा हॅलोजन, हा काय आपला बीटा कार्बन आणि हा बीटा हायड्रोजन, हा या ठिकाणी येईल आणि हा काय होईल निघून जाईल। म्हणजे या ठिकाणी हा कोण ऍक्सेप्ट करतं तर जो काय बेस असेल बेस त्याला घेतो आणि हा बॉन्ड इथे येतो, इथे डबल बॉन्ड तयार होतो आणि हा निघून जातो, हे त्याचं ऍक्च्युअल मेकॅनिझम असेल। म्हणजे या ठिकाणी काय होईल इथालचा हायड्रोजन निघून जाईल, म्हणजे इथे काय होईल CH2, इथं ब्रोमिन निघून गेलं काय राहिलं CH2, म्हणजे या ठिकाणी काय तयार झाला आपला इथिन त्या ठिकाणी फॉर्म झाला, इथिल ब्रोमाइड पासून आपल्याला मिळाला इथिन। मग तुम्हाला एक्झाम्पल मध्ये विचारतात परीक्षेला हाऊ विल प्रिपेअर इथिन फ्रॉम इथिल ब्रोमाइड।
इथिल ब्रोमाइड पासून आपल्याला इथिल पाहिजे असेल तर या ठिकाणी अल्कोहोलिक KOH इज द इम्पॉर्टंट. नाव नेक्स्ट N प्रोपिल ब्रोमाइड CH3 CH2 CH2Br. In presence of alcoholic KOH they forms propene 1 2 3. 3 कार्बनला प्रोपीन म्हणतो. या ठिकाणी प्रोपीन मिळालं. मग क्वेश्चन असा असतो हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपीन फ्रॉम N ब्रोमिल प्रोपाइड और प्रिपेअर प्रोपीन इन एलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन. त्या ठिकाणी प्रिपेअर करता आलं पाहिजे आपल्याला. आता हे झालं कसं आपल्याला एकच अल्फा हायड्रोजन असेल. आता या ठिकाणी कसं असेल 2 बीटा हायड्रोजन आपल्याकडे 2 बीटा हायड्रोजन अवेलेबल आहे. इथे एकच बीटा हायड्रोजन आहे. आता 2 बीटा हायड्रोजन अवेलेबल असतील तर 2 प्रोडक्ट मिळतात. मग त्याच्यामधला इम्पॉर्टंट कोणता किंवा मेजर कोणता हे आपण पाहतो सेडजेप रूल. चला पुढे जाऊया सेडजेप रूल कडे. नाउ नेक्स्ट इज द सेडजेप्स रूल. पहा की ज्या ठिकाणी 2 बीटा हायड्रोजन प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी जो काही प्रोडक्ट मिळतो आपल्याला तो कसा मिळतो 2 प्रोडक्ट मिळतात. एक मेजर प्रोडक्ट मिळतो आणि एक मायनर प्रोडक्ट मिळतो. आपण पाहूया डिटेल्स मध्ये सेडजेप्स रूल्स. पहा इन डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट कोणता प्रेफर्ड आहे किंवा मेजर्ड आहे. प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्कीन. कोणता अल्कीन आहे which has greater number of alkyl group. ज्या अल्किलला काय असतील ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप असतील म्हणजे मोर सबस्टिट्यूटेड ग्रुप्स अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ऍटम. कोणता अल्किन आपला मेजर प्रोडक्ट असेल तर ज्या अल्किनला काय असतील आपले मोर नंबर्स ऑफ अल्किल ग्रुप त्याला अटॅच असतील. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो द हायली सबस्टिट्यूटेड अल्किन आर ऑब्टेन ऍज अ मेजर प्रोडक्ट. In an elimination or dehydrohalogenation reactions, the highly substituted alkene are obtained as a major product, and this rule is called as Sedgep's rule. त्या रूलला काय म्हणतो आपण Sedgep's rule म्हणतो. फॉर एक्झाम्पल here 2 bromobutane CH3 CH2 CH CH3 हा Br आहे म्हणजे हा अल्फा कार्बन आहे. हा बीटा 1 हायड्रोजन हा बीटा 2 आहे. इथे बीटा 2 हायड्रोजन बीटा 1 हायड्रोजन अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन्स आहे. आता या ठिकाणी काय होते आपल्याला CH3 CH CH CH3 मीन्स या ठिकाणी 2 ब्युटीन मिळतोय. आता 2 ब्युटीन मिळत असेल तर डबल बॉन्ड कुठे पाहिजे आपला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बीटा 1 हायड्रोजन काय होतो इलिमिनेट होतो. आपला बीटा 1 इलिमिनेट झाला 2 ब्युटीन मिळाला आणि इट इज अ प्रेफर्ड ऑर मेजर प्रोडक्ट. किती पर्सेंट मिळतोय आपल्याला तो 80% मिळतोय. आता सेम कंडिशनला फक्त हा हायड्रोजन म्हणजे बीटा 2 हायड्रोजन हा एलिमिनेट होईल या ठिकाणी इथे डबल बॉन्ड येईल आणि हा निघून जाईल. म्हणजे CH3 CH CH आणि डबल बॉन्ड CH2 हा इथे तयार झाला त्या बीटा 2 मुळे आणि बीटा 1 मुळे इथे तयार झाला. म्हणजे या ठिकाणी ब्युटीन 1 ब्युटीन मिळाला आणि हा मायनर आहे. किती मिळतो आपल्याला हा 20% मिळतो. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो मोर सबस्टिट्यूटेड ज्या ठिकाणी आहे तो आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळतो. Sedgep's elimination is preferred formations of more highly stabilized. आता हा स्टॅबिलाइज आहे म्हणजे काय अल्किल ग्रुप त्याला काय करतात स्टॅबिलायझेशन करतात किंवा जे काही त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट्स असतील ते सबस्टिट्यूट काय करतात त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. देअरफॉर हायली स्टॅबिलाइज अल्किन ड्युरिंग अन एलिमिनेशन रिएक्शन. ज्यावेळेस एलिमिनेशन रिएक्शन्स असेल त्यावेळेस आपल्याला हायली स्टॅबिलाइज अल्किन काय मिळतो आपल्याला मेजर्ड प्रोडक्ट मिळतो. अशा प्रकारे आपण या सेडजेप्स रूलला त्या ठिकाणी सांगू शकतो. मग याच्यावरती वेगवेगळे एक्झाम्पल्स असतात परीक्षेला आपल्याला किंवा फाइंड आउट ए बी हे आपल्याला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. मग ही जी काही स्टॅबिलिटी असेल ती स्टॅबिलिटी टर्शरी ग्रुपची मग टर्शरी ग्रुपची जास्त असेल नंतर सेकंडरीची असेल आणि सगळ्यात कमी जर असेल तर ती कशी असेल आपल्या प्रायमरीची त्या ठिकाणी स्टॅबिलिटी असणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला जे काय आहे एलिमिनेशन रिएक्शन्स या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पहा थँक्यू.